अमरावती महानगरपालिका के सफाई विभाग में कार्यरत ड्राइवर कर्मचारियों ने वेतन और पीएफ की मांग को लेकर आंदोलन शुरू कर दिया है। ओनर कंपनी पर 5 महीने से वेतन नहीं देने का आरोप लगाते हुए कर्मचारियों ने काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। अमरावती महानगरपालिका के सफाई विभाग में कार्यरत करीब 100 वाहन चालक कर्मचारियों ने कोनार्क कंपनी के खिलाफ काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। इरविन चौक पर जारी धरना प्रदर्शन में कर्मचारियों ने आरोप लगाया कि पिछले 5 महीनों से उन्हें नियमित वेतन नहीं मिला है। साथ ही पीएफ और एसआईएस में नाम शामिल नहीं किए जाने से भी कर्मचारियों में भारी नाराजगी है। आंदोलनकारियों का कहना है कि नई गाड़ियां शुरू करने का वादा किया गया था, लेकिन आज भी पुरानी गाड़ियों से ही काम कराया जा रहा है। आंदोलन की सूचना मिलते ही उप महापौर सचिन भेंडे और नगर सेवक प्रशांत वानखेड़े मौके पर पहुंचे और कर्मचारियों से चर्चा की। प्रशासन ने समस्याओं के समाधान का आश्वासन दिया है, लेकिन कर्मचारियों ने मांगे पूरे होने तक आंदोलन जारी रखने की चेतावनी दी है। जे कोनार्क कंपनीमध्ये ट्रकवर जेसीबीवर काम करतात त्या सर्व कामगारांचा या ठिकाणी आज निषेध नोंदवण्यासाठी काम बंद आंदोलन केलेलं आहे। आमचे उपमहापौर सचिन दादा भेंडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि कामगारांच्या पाठीमागे उपमहापौर आमचे, त्याचप्रमाणे आमचे कर्तव्यदक्ष आमदार रविभाऊ राणा, सुनीलभाऊ राणा हे कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही। त्यांचं आजपर्यंत ईपीएफ ईएसआयसी भरणा झालेलं नाही, त्यांचं नाव कामगार म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं नाही, अशी या कामगारांची म्हणजे मागणी आहे। आणि त्यानंतर त्यांचं मागच्या महिन्याचं वेतन न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्व गोष्टीसाठी अमरावती शहर हे आमचं शहर आहे, या कचऱ्याचं शहर म्हणून ओळख व्हावं नाही यासाठी आमचे सहकारी सन्माननीय प्रशांत भाऊ वानखेडे, आमच्या दुसऱ्या भगिनी दुर्लाताई, आम्ही सगळे इथं येऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करतोय। सगळ्या कामगारांना, सुपरवायझरांना विनंती करतोय का अमरावती शहर हे आपलं शहर असल्यामुळं कंपनी बाहेरची आहे। कंपनीला तर आम्ही सन्माननीय आयुक्त मॅडम किंवा अतिरिक्त आयुक्त मॅडम नाईक मॅडमशी बोलून मध्यस्थी करून त्यांना काहीतरी पनिशमेंट करून त्यांचं वेतन ईपीएफ ईएसआयसी भरणा करण्यासाठी बाध्य करू। पण तरी अमरावती शहराचं काम न बंद ठेवता आपण त्वरित काम सुरू करावं अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती आहे।